brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मनोज जरांगेंचा झोपेतच घात करण्याचा प्लान. कोण दिली सुपारी? मनोज जरांगे पाटील, राज्याचं समाजकारण आणि राजकारण ढवळून काढणारं नाव. मनोज जरांगेंनी आरक्षण मिळवण्याची वाट दाखवून लाखो मराठ्यांचा विश्वास कमावला, पण हाच लढा त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. तशी एक खळबळजनक माहितीच समोर आली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. बीड जिल्ह्यात जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याची माहिती आहे. जरांगेंना कसं मारायचं याचा प्लानही आखण्यात आला होता. जरांगेंचा झोपेतच घात करण्याचा प्लान होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुम्ही जरांगे पाटलांच्या जवळ असता, मग त्यांना झोपेचं किंवा गुंगीचं औषध देऊन पुढचं काम करा. सुपारी देणाऱ्याने असा झोपेतच जरांगेंच्या हत्येचा कट आखत जरांगेंच्या सहकार्यालाच फोडण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात काही गुप्त बैठकाही झाल्या, पण या बैठकीत जरांगे पाटलांच्या जवळचा एक कार्यकर्ताही उपस्थित होता. याच कार्यकर्त्याने अंतरवाली सराटी गाठत मनोज जरांगे पाटलांनाही खबर दिली. नीच वृत्तीनं खूप मोठं षडयंत्र रचलं. बाळा, तू चुकीच्या ठिकाणी हात घातला म्हणत मनोज जरांगे पाटलांनी कट रचणाऱ्याला थेट इशारा दिलाय. मला धमकी नाही दिली एवढी, आणखीन ही अवलाद धमकी देणारे पैदा नाही होऊ शकत. पण एक गोष्ट सत्य आणि खरी पण आहे की हे खूप मोठं षडयंत्र कट रचला गेला. त्याला काय म्हणायचं, समजा हत्येचा, खुनाचा किंवा काय घातपाताचा का जे काय असेल ते केलं गेलं. एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय, घाट घातलाय. असल्या पैदेशीला मी नाही घेणार. पण बाळ, हे गोष्ट लक्षात ठेवतो, तू जरी नेता असेल, लय चुकीच्या ठिकाणी हात टाकलास तू, आता हे तू विसरून गेलास. तू तुझं आयुष्य जगवायला पाहिजे होतं, तू तुझं करिअर करायला पाहिजे होतं, तू तुझं काय असेल ते तुझी पद्धत होती. तू लोकांना काय केलं तेच जर दुसरीकडे करायला गेला तर तुला सुट्टी नसती मिळत. तू हे काही करायला नको होत. पण एक सांगतो याच्यातून, मी आता याच्यावर सविस्तर सकाळी 11 वाजता बोलणार. मी जर ऐकतोय मी तुमच्याशी फक्त एवढ्यासाठी बोललो आता की मराठा बांधवांची आंतरवालीकडे गर्दी व्हायला लागली, कारण घटनाच खूप गंभीर आहे. करणारापेक्षा करून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललंय आणि खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला. तुला आणखीन माहित नाही, मी सुद्धा पाणी पाजू शकतो. मी क्षत्रिय कुळात वाढलोय, 6 करोड मराठ्यांच्या लेकरांसाठी झटतोय. जेव्हा माणूस घरूनच कंपाळाचं कुंकू पुसून येतो, तेव्हा समाजासाठी रक्त जाळून समाज मोठाही करतो, आणि वेळ आली तर रक्त सांडायला सुद्धा देत नाही. तो क्षत्रिय मराठा मी आहे. या घटनेनंतर आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडितांसह अनेक लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित जरांगे पाटलांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. तर खासदार बजरंग सोनवणे यांनी SIT मार्फत तपासाची मागणी केली आहे. मनोज जरांगेंचे सहकारी मराठा आंदोलक गंगाधर काळकोटे यांनी काल जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी बीडमधील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतल्याची माहिती सुद्धा पुढे आली आहे. आता जरांगे पाटील आजच्या पत्रकार परिषदेतून हत्येचा कट रचणाऱ्याचं नाव उघड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरांगेंचा झोपेतच घात करण्याचा प्लॅन कुणी आखला होता, त्या व्यक्तीनं नेमकी कुणाला सुपारी दिली होती, याची सगळी उत्तरं लवकरच मिळण्याची शक्यता आहे. बीडहून योगेश काशीद आणि जालन्याहून गौरव साळीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.